नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज संपूर्ण ब्लाऊजची अस्तर जोडून घेतलेले आहे. दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहे. फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येण्यासाठी तुम्हाला भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले दोन्ही पार्ट्स रेडी झालेले आहे आणि एकावर एक ठेवून घ्यायचे आहे या पद्धतीने. आणि शोल्डर जोडायचे आहे. बरोबर दोन्ही पार्ट आपले समोरासमोर सर्व बाजूनी चारही बाजूने बघायचे आहे. आपण उलटा खालचा पार्ट सरळ ठेवलेला आहे आणि वरचा पार्ट असा उलटा ठेवलेला आहे. त्याच्यावरती बघा आणि गळ्याच्या बाजूने आपण शोल्डर तिरपे जोडायचे आहे, जेणेकरून आपले शोल्डर जर तिरपे जोडले तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस फार कमी असतात. बघा दोन्ही पार्टला मी सेम पद्धतीने शोल्डर जोडत आहे. दोन दोन टिपा आपल्या शोल्डरला द्यायच्या आहे. बघा मुंड्याच्या बाजूने शोल्डर जोडताना कमी झालेले आहेत आणि गळ्याच्या बाजूने पाव इंचाने एक्स्ट्रा मी शोल्डर जोडलेले आहे. या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जोडले तर आपला गळा उतरणार नाही. बघा शोल्डर जोडल्यानंतर जे एक्स्ट्राचं जे शोल्डर उरलेलं आहे ना, ते या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप व्यवस्थित येते. बघा मी दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित तंतोतंत लावून बघत आहे एकमेकांवरती. या पद्धतीने एकमेकांवरती ठेवायचे आहे आणि जो मुंड्याचा भाग आहे ना, तिकडून आपल्याला बाही जोडण्याच्या अगोदर चेक करायचा आहे कुठला भाग आपला जास्त झालेला आहे, कुठला कमी झालेला आहे. आणि त्यानंतर आपण उंची मोजायची आहे, आपली बरोबर झालेली आहे का. दोन्ही पार्टची मागच्या भागाची आणि पुढच्या भागाची पण आपण उंची मोजून घ्यायची आहे. बघा व्यवस्थित प्रत्येक टिप तुम्हाला मी सांगत आहे. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग केली तर खूप फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आणि व्यवस्थित ब्लाऊज येतो. तर बघा दोन्ही पार्टचे शोल्डर आपले जोडून झालेले आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून बघितले आणि बाही जोडण्याच्या अगोदर एक्स्ट्राचा भाग जर कट केला तर बाहीचे जोड पण व्यवस्थित एकावरती एक येतात आणि बाही फिरण्याचे चान्सेस कमी असतात. बऱ्याच मैत्रिणींचे बघा मुंड्याचा भाग बाहीचा फिरलेला असतो, मग कळत नाही आपली फिटिंग केल्यानंतर नेमका ब्लाऊज आपला चुकतो कुठे. तर ह्याच ठिकाणी मैत्रिणींचा ब्लाऊज चुकतो आणि बाहीचा जो शिलाईचा भाग आहे तो फिरला जातो. तर बाही जोडताना बघा आपली बाही पण अस्तरची बाही आहे, ही मोठी बाही आहे. तर बाहीचा खोल भाग हा समोरच्या बाजूने आला पाहिजे आणि उंच भाग हा मागच्या बाजूने गेला पाहिजे. तर बाहीचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि बाही अस्तर जोडताना कधीतरी थोडीफार मागे पुढे होती, तर बरोबर बाहीची घडी करून व्यवस्थित मध्य भाग काढून बघा मी शोल्डरला चुनी टाचणी लावलेली आहे आणि मग मागच्या बाजूने मी बाही जोडण्यासाठी सुरुवात करत आहेत. बघा इथे भरपूर मी 2-3 टिप तुम्हाला सांगितलेले आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप व्यवस्थित येते. बघा तुम्ही मध्यापासूनही बाही जोडली तरी चालेल. मी इथे टाचणी लावून घेतली होती. टाचणी लावल्यावरही बाही अगदी व्यवस्थित येते, मागे पुढे होत नाही. आणि जर बाहीचा मध्य जर काढला नाही आणि डायरेक्ट लावायला सुरुवात केली तर बाही फिरल्या जाते आणि दंडघेराच्या तिथं घोळ येतो मध्यापासून जर लावलेली नसेल तर. बरोबर बाहीची कॅप हाईट आपण 3.5 इंच घेतलेली आहे, त्यामुळे बाही खूप सुंदर आणि पाव इंचाच्या म्हणजे दाबाच्या मापाने बरोबर टीप घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचा जो बाहीचा जो भाग आहे जो उरलेला असेल तर तो कट करून टाकायचा आहे. बघा सेम या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली किती व्यवस्थित ब्लाऊजची फिटिंग चाललेली आहे. बघा आता दोन्ही पार्ट बघा सेम झालेले आहे, थोडासुद्धा मागे पुढे झालेला नाही. बऱ्याच वेळा काय होतं बाहीची जोड मागे पुढे होऊन जातात आणि मागे पुढे झाले की फिटिंगच चुकते, व्यवस्थित वाटत नाही. तर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ठेवून कडेची बघा पाव इंच मापाने बरोबर दाबाच्या मापाने टिप देऊन घ्यायची आहे.
आणि बाही जोडण्याच्या अगोदर जर आपण तसं कट केलं नाही, दोन्ही भाग समान केले नाही, बाहीचे पण आणि ब्लाऊजचे पण, तर मुंड्यामध्ये घोळ येतो आणि तो घोळचा व्यवस्थित वाटत नाही ब्लाऊजला. आणि ह्या पद्धतीने बघा माझ्या बाहीची जोड दोन्हीही अगदी बरोबर आलेले आहे, एकावरती एक. याच पद्धतीने तुम्ही बाही जोडायच्या अगोदर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि बाहीचाही भाग कट करून घ्यायचा आहे. बघा मी बाही जोडल्याच्या नंतर साईडने 1/2 इंचाची टीप दिलेली आहे आणि ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे. त्यातून पुन्हा आपण टीप देऊन घ्यायची आहे उलट बाजूने. बघा तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग आपल्या खूप सुंदर दिसत आहे. आणि शिलाई देताना आपण 1/2 इंचाच्याच मापाने शिलाई द्यायची आहे. दुसऱ्या बाहीलाही मी सेम पद्धतीनेच जोडून घेणार आहेत. आता आपली दुसरी बाही अगोदरची बाही आपण मागच्या भागाकडून जोडली, आता ही बाही मी पुढच्या भागाकडून जोडत आहे. पण आठवणीने जो खोल भाग आहे बाहीचा तो पुढच्याच बाजूने आला पाहिजे आणि उंच भाग हा मागच्याच बाजूने आला पाहिजे. बघा आणि बाहीचा शेप जर तुम्हाला व्यवस्थित देता जर नाही आला तर बाही बिघडल्या जाते. त्यामुळे बाहीच्या बरोबर मासळीसारखा शेप आला पाहिजे, तर मुंड्यात बरोबर आपल्या बाहीचा आकार आहे ना व्यवस्थित बसतो आणि छान दिसते बाही. आणि बाही जोडून झाल्यानंतर चेक करायची आहे आपली बरोबर झालेली आहे की नाही, आपल्या मापाला किती होती. आणि कटिंग करताना जर आपली व्यवस्थित कटिंग केलेली असेल ना तर अजिबात चुकत नाही, बाही पण कमी जास्त होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, शिलाई देताना अस्तर जोडताना मार्जिन राहत नाही, त्यामुळे पण बाही कमी होते. पण इथे फिटिंगची टीप देण्या अगोदर डबल आपण जी टीप देतो टीप देण्या अगोदर तुम्ही बाही चेक करत जा. आता माझी अगदी व्यवस्थित होती म्हणून मी काही बघितलं नाही, म्हणजे कटिंग करतानाच मी अगदी व्यवस्थित केलेली आहे. बघा आता आपली ही पण बाजू सेम पद्धतीनेच करून घेत आहे मी. बघा ह्याचे पण जोड अगदी बरोबर आलेले आहे. तुम्ही फिनिशिंग बघू शकता ब्लाऊजची. उलट करून मी पुन्हा दाबटीप देत आहे. आणि फिटिंगची टीप व्यवस्थित आली आणि बाहीचे जोड जर व्यवस्थित समोरासमोर आले तर फिटिंग आणि बाही पुढे मागे होणार नाही. बघा मी ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला फिटिंग करायची आहे. तर फिटिंग करण्यासाठी आपण जो मापाला ब्लाऊज घेतलेला होता त्या ब्लाऊजच्या आपण दंड घेर, मुंडा घेर, छातीचा घेर, कमर घेर असा मोजून घ्यायचा आहे आणि त्या भागाकडे बरोबर तशीच टीप घ्यायची आहे. बघा आता दंड घेर मोजलेला आहे मी. आता ही कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळे मी या पद्धतीने मोजत आहे आणि मापाचंही माझं कटोरी ब्लाऊजच होतं. बऱ्याच वेळा काय होतं मैत्रिणी, कटोरी ब्लाऊजवरून प्रिन्स कटची मापं घेतात, प्रिन्स कटच्या ब्लाऊजवरून कटोरीची मापं घेतात, पण दोन्ही कटिंग वेगवेगळ्या असतात त्यामुळे फिटिंग पण वेगवेगळी येते. त्यामुळे असं कधीच नाही करायचं. जेव्हा अंगावरून मापं घेतात त्यावेळेला येतं, पण बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की ब्लाऊजवरूनच आपल्याला फिटिंग करता येते. माझंही त्याच पद्धतीने आहे, मी ब्लाऊजवरूनच फिटिंग करत असते. बघा आता आपला कमरेचा भाग मोजून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जे राहतं तर त्याचे असे 4 फोल्ड करायचे आणि बघायचे किती शिल्लक राहिलं टेपने मोजून घ्यायचं आणि त्या 4 फोल्डचं बघा असं हे राहिलेलं मोजून घेऊन मी या पद्धतीने टीप देऊन घेत आहे. टेपच्या साहाय्याने बघा सरळ रेष मारून घ्यायची आहे खडूने आणि मग फिटिंगची टीप द्यायला सुरुवात करायची. दाबच्या मापाने पुन्हा सरळ त्या टीपच्या शेजारी 1/2 इंच अंतर राहील इतकी आपण टीप देऊन घ्यायची आहे. बघा अगदी सरळ आपली फिटिंग आलेली आहे आणि जरी तुमची थोडीफार तिरकी झाली तरी काही नाही. माझं असं मत आहे की ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित आली ना, ब्लाऊज व्यवस्थित अंगात बसला तर आतल्या बाजूने फिटिंग थोडीफार तिरकी जरी झाली तरी पण काही हरकत नाही, ती सरळच आली पाहिजे असं काही नाही.
पण कटिंग जर व्यवस्थित असेल तर या पद्धतीने सरळ येते. पण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींची फिटिंगची टीप ही तिरकीच होते. नवीन माझी पण अशीच होत होती. पण अंगात जर ब्लाऊज फिटिंगमध्ये आणि व्यवस्थित जर दिसत असेल तर आतल्या बाजूने फिटिंग थोडीफार तिरकी जरी झाली तरी काही हरकत नाही. तर बघा आपण असा फिटिंग केलेली आहे आणि आपली फिटिंग पण खूप सरळ आलेली आहे. बघा बाहीचे जोड पण अगदी तंतोतंत समोरासमोर आलेले आहे. आता मी ब्लाऊज सरळ करून घेते. तुम्ही फिनिशिंग बघू शकता ब्लाऊजची, खूप सुंदर आलेली आहे. इथे ना मी गोट लावलेला आहे. पानगळा आहे पाठीमागचा आणि समोरील गळा हा गोल आहे कटोरी ब्लाऊजचा. पण मी दोन्ही पार्ट वेगवेगळे केलेले होते. म्हणजे शोल्डर जोडण्याच्या अगोदर मी गोट लावलेला होता ब्लाऊजला, त्यामुळे इथे शोल्डर वेगवेगळे होते ना, म्हणून थोडीशी शोल्डरला बघा एकावरती एक दाब टीप देऊन घ्यायची, जेणेकरून शोल्डर मागे पुढे दिसणार नाही. अखंड जरी गोट केला तरी पण चालतो, पण इथे पानगळा होता आणि मला पानगळ्याला गोट करायचा होता, म्हणून मी इथे नॉडचा गोट टाकलेला आहे. मग तो मी वेगवेगळाच केलेला आहे. तुम्ही अखंडही करू शकता पूर्ण मागून पुढून दोन्ही पार्टला. तर बघा इथे आय करून घेत आहे मी ब्लाऊजला. आणि आय करताना मी टीप छोटी घेतलेली आहे आणि मी मशीनवरच आय करते. तुम्ही कशा प्रकारे आय करता, दोऱ्याचे करतात का मशीनवरती, नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचे ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग कशी आली, आजचा व्हिडिओ कसा होता, नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटने मैत्रिणींना भरपूर उत्साह येतो व्हिडिओ करण्यासाठी. तर बघा आपले या पद्धतीने आय करून झालेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दोऱ्याचेही करू शकता आणि मशीनवरतीही करू शकता. तर तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग. कसा वाटला आजचा ब्लाऊज तुम्हाला. आणि आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. थँक्यू.